शिवाजीनगर पुलिस के अंतर्गत 25 लाख रुपए के एल्यूमिनियम तार की चोरी 27 व 28 मई के दौरान हुई थी, जिसका खुलासा करते हुए शिवाजीनगर पुलिस ने कुल 12 लोगों को अब तक गिरफ्तार कर लिया है। वहीं अब भी जांच शुरू है, जिससे आरोपियों की संख्या में इजाफा हो सकता है। डीसीपी डॉक्टर सुधाकर पठारे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए पुलिस की इस कामयाबी पर उनकी पीठ थपथपाई है। नेशनल पावर ग्रिड के अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड कंपनी को एक टावर से दूसरे टावर तक तार जोड़ने का ठेका दिया गया था, जिसमें सब कॉन्ट्रैक्टर के रूप में KEC इंटरनेशनल कंपनी द्वारा काम किया जा रहा था। 27 व 28 मई के दौरान साइट से 25 लाख रुपए मूल्य का एल्यूमिनियम वायर वहां से चोरी हो गया था, जिसकी शिकायत 30 मई को शिवाजीनगर पुलिस में कंपनी की तरफ से विभू कुमार दास ने दर्ज कराई थी। मामला नेशनल पावर ग्रिड कंपनी से जुड़ा होने तथा महत्वपूर्ण प्रोजेक्ट होने की वजह से पुलिस तत्काल सतर्क हो गई और सभी CCTV फुटेज, खबरियों व तकनीकी जाँच के आधार पर महज 24 घंटे के भीतर यानी 31 मई को पहले आरोपी तौकीर जमालुद्दीन खान, जो की एक कुख्यात अपराधी है, उसे LBS मार्ग धारावी मुंबई से गिरफ्तार कर लिया गया, जिसमें सरोज कुमार जयसवाल धारावी मुंबई, गणेश कानाजी पटेल कामोठे नवी मुंबई, अरुण देवेंद्र सिंह फंसीपाड़ा, अमरनाथ आकाश घनश्याम मीना बारकुपाड़ा अमरनाथ पूर्व, समीर अनवर अली खान अमरनाथ, विकास भास्कर मात्रे अमरनाथ, परवेज आलम खान मुमरा, शिवकरण रामनाथ गुप्ता चितलसर मानपाड़ा ठाणे, रामलाल मोडाजी पटेल वागली स्टेट ठाणे, कादर नन्हे खान भिवंडी, सद्दाम सफर अली भिवंडी, इन सभी को गिरफ्तार कर इनकी निशानदेही पर चोरी गया हुआ 25 लाख का एल्यूमिनियम तार समेत एक कार, एक मिनी पिकअप, 2 छोटे टेम्पो, इस तरह कुल 29,64,560 रुपए का माल जब्त कर दिया गया है। शिवाजीनगर पुलिस द्वारा यह पता लगाने की कोशिश की जा रही है कि अब तक कितनी इस तरह की चोरी की घटनाओं को इन शातिर अपराधियों द्वारा अंजाम दिया जा चुका है और इनके अन्य कितने साथी इस घटना में संलिप्त हैं। डीसीपी डॉक्टर सुधाकर पठारे व ACP सुरेश वराडे के मार्गदर्शन में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक भगत के नेतृत्व में इस घटना का खुलासा किया गया। शिवाजीनगर पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक भगत ने बताया कि गिरफ्तार चोरों को कोर्ट ने 2 दिनों के लिए पुलिस हिरासत में भेज दिया है। हे ट्रान्समिशनसाठी जे काही लाईन्स जोडल्या जात आहेत त्याचे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत KEC इंटरनॅशनल लिमिटेड, यांचं काम सुरू होतं। 27 आणि 28च्या रात्री त्यांच्या साईटवरून ज्या काही ॲल्युमिनियम वायर्स आहेत ते साधारण 25 लाखाच्या वायर्स चोरी गेल्याचं, जंगलात अंथरलेल्या वायर्स चोरी गेल्याचं फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दाखल झाली। त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन तपास सुरू करण्यात आला। शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे काही तपास पथक आहे यांनी विशेष कष्ट घेऊन गुप्त बातमीदार आणि त्याचप्रमाणे तांत्रिक तपास याच्या आधारे आतापर्यंत एकूण 11 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रत्यक्ष चोरी करणारे, त्याचे मास्टरमाइंड, त्याची वाहतूक करणारे आणि ते खरेदी करणारे असे 11 आरोपी आहेत। हा तपास अजूनही सुरूच आहे। यामध्ये सर्वचे सर्व म्हणजे 25 लाखाची ॲल्युमिनियम वायर जप्त करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या गुन्ह्याकामी वापरण्यात आलेले 4 वाहनं देखील जप्त करण्यात आले। महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आहे रिंकू आणि महाराष्ट्र टॉप 10 मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। तर सुरुवात करूया बातमीपत्राला। मंत्री तानाजी सावंत यांनी शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। कारमधून कार्यकर्ते फुलांचे बुके आणि भेटवस्तू बाहेर काढताना दिसून आले। त्यांच्या अशा भेटण्याला सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे। पत्र परिषदेत त्यांनी विविध विषयांवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। देखील आयोजित केलाय, कसं पाहता याकडे? असं आहे की सत्तेमध्ये असताना सुद्धा जे चुकतं ते मोकळेपणाने स्वीकारलं पाहिजे। तर लोकांना असं वाटतं की तुम्ही तुमचं म्हणणं रेटत नाही आणि त्यामुळे मी इथला पालकमंत्री नसूनही मुश्रीफ साहेबांना असं म्हणणार आहे की एकदा सगळ्या संबंधित घटकांना घेऊन बसा आणि नेमकी अडचण आहे, तुमचं काय म्हणणं आहे, एखाद्या वेळेस त्यातले काही बदल केले, मग त्यात कॉम्पेन्सेशनमधली अमाऊंटची वाढ केली, त्याला आपण जी लाईनअप म्हणतो ती बदलली, तर मार्ग निघते। मला माहीत नाही, मी अभ्यास नाही केला, पण मी मुश्रीफ साहेबांना म्हणणार आहे की एखादा विषय खूप चालला आणि मग सोडवला, यात मजा नाही। तर हे जरा आणखीन कुठेतरी सरकण्याच्या आधी बसा।
दादा कोल्हापूर पहिल्यांदा मला आमच्याबद्दल एक बरं वाक्य ऐकायला मिळालं. आय एम थँक्यू फॉर दॅट. अदरवाईज कागल, मग त्यांचा मेवणा असो नाही चंदगड असं का, आणि मग बाविटकर असो नाही गारगुडे सर. आय एम व्हेरी थँक फॉर यू. दोन्ही ठिकाणी आश्चर्यकारक, म्हणजे म्हणून म्हटलं ना, मला लिहिण्याची सवय कमी आहे, पण मी लिहिणाऱ्या रणजित माजगावकरला लिहायला लावणार आहे. आता मला सांगा, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये कसे बसेच वाचले ना, 6,000चं मार्जिन आहे, एक निगेटिव्ह बाजू. माझ्या मतदारसंघामध्ये 75,000चं मार्जिन. कॅन्डिडेट ज्या मतदारसंघामध्ये 1 वर्षापूर्वी बाय इलेक्शनमध्ये आम्हाला विजय झाला, त्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही 15,000ने पुढे. हे अँगल येत नाहीत. एखादंच ही बातमी नाही असं असेल, आणि त्यामुळे हे चांगलं परफॉर्मन्स उत्तर आणि दक्षिणमध्ये झाला, पण तरीही तो मायनसच आहे, कमी असेल, करवीरच्या 61,000च्या तुलनेत कमी असेल. त्यामुळे आम्ही काम करणार आहोत. मी परवा अख्खा दिवस 1 लोकसभा, मग मध्येच कामकाज लागल्यामुळे जाऊन पुन्हा येणार, आणि शनिवारी 1 लोकसभा. त्या अख्ख्या दिवसामध्ये 2 तास 1 विधानसभा, असं 12-12 तास काम करणार आहे. आणि त्या विधानसभेतल्या 10-12 जणांना स्क्रीनवर त्यांचे सगळे बूथ दाखवणार आहे. बूथ क्रमांक 131, एकदम -200 कसं काय झालं, कोण रे बूथ, असं करत 2 तास बैठक करणार आहे. आणि त्यामुळे पराभव तर झालाच नाही, कमी यश मिळालं, त्याचं विश्लेषण करून आम्ही खूप वेगाने परत जाऊ. आता तुम्हाला सांगतो की जे मताधिक्य आहे त्याप्रमाणे 125 जागी तरीही युती पुढे आहे, आणि ठीक आहे 155 जागी ते पुढे आहेत. आता 125चं 180 करायला वेळ लागत नाही. आणि त्यामुळे राजकारणात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये हुरळून जाऊ नये. आता ते हुरळून जाणं जे चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगणार. नाही, मला असं वाटतं की तुम्हाला तो टेक्निकल मुद्दा माहिती आहे की प्रफुल्लभाई पटेलांना, कारण त्यांच्यामध्ये त्यांनी निर्णय करायचा होता, प्रफुल्लभाई पटेलांना मंत्रिपद द्यायचं ठरलं. आणि आता एवढे घटक पक्ष बरोबर असल्यामुळे जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद जात होतं. आणि प्रफुल्लभाई पटेल एक काळ कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे ते म्हणाले की अरे मला सोयीचं होणार नाही, म्हणजे माझं डिग्रेडेशन होईल. मग असं ठरलं त्यांच्यात आपापसात बसून की आता राज्यमंत्रीपद घेऊन आपला कोटा पूर्ण झाला असं टिक मार्क होण्यापेक्षा आपण थोडं थांबू, कारण हे काय एकाच वेळेला होतं असं नाही ना. केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला काही ना काही कारणाने बदल करावे लागतात. दादा एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली. त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला, आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीटं कापावी लागली, आणि त्याचा फटका आपल्याला बसला आहे. तर विधानसभेला असं काही व्हायला नको, जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह शिंदे गटाच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये काल आले. म्हटलं ना की सगळ्याच पार्ट्या, म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतं आहे, म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या, आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले. आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत, माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये. मला म्हणजे एक मित्र या नात्याने मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात, तशी त्यांची पण आहेत. पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले. आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या. उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं. म्हणजे एका बाजूने अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला. मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे. म्हणजे हे एका बाजूने झालं. दुसऱ्या बाजूने सीटा 18च्या 9 झाल्या. तिसऱ्या बाजूने 2019ला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाताहत झाली नसती. त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ. याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे, तर मी काही ती चर्चा ऐकली नाही. परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून खूप गोष्टी नीट करता येतील.
तुम्ही काय देऊ? रणजित कांद्याच्या प्रश्नामुळे माझी सीट पडलेली आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि जरांगेंचं आंदोलन राज्यभर चालू झालेलं आहे, याच्यासाठी आता सरकार काय करणार आहे? नाही, सरकार ह्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं, त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे, करेल. कांद्याच्या विषयात असं आहे की कांदा हा विषय असं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम करून गेला. यावेळेला मात्र निर्यातबंदी उठवली होती. निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता, पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत काय असतं, मधली जी चेन असते ना ती बऱ्याच वेळेला ठरवते की काय करायचं. पण निर्यातबंदी उठली, कांदा निर्यात करता येतो तर करायचं येत नाही, रोखून ठेवायचा. मग निर्यातबंदी उठली तरी भाव नाही मिळाला, भाव नाही मिळाला की मग भाव नाही मिळाला, अरे निर्यातबंदी उठवली ना बाबा. त्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं. संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे, मराठा आरक्षण विषय त्यातला आहे, की त्यांना जे वाटतं आहे तर हे नाही आहे बाबा असं करण्यात आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील मात्र महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आपली उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा लागली. तिकडे कागलमध्ये दोन्ही नेते आपली उमेदवारी जाहीर करतायत, तिकडे राधानगरीत काम सुरू झालेलं आहे. अशी परिस्थिती एकूणच राज्यामध्ये देखील दिसते. कसं बघता मग या सगळ्याकडे? अजून तू राजकारणामध्ये आलास तर हा प्रश्न उपस्थितच होणार नाही. कारण राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते, कोणी द्यायला बसलेलं नाही. आणि त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतो आहे. इट्स बट नॅचरल इन इंडियन पॉलिटिक्स. भारतीय राजकारणामध्ये ते बरोबरच आहे की तुम्ही काही न करता असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशी स्थिती आजच्या राजकारणात झाली नाही. त्यामुळे तुम्हाला मी इंटरेस्टेड आहे दाखवायला लागतं, कामं करून सर्वेमध्ये यायला लागतं. श्रेष्ठींच्या एवढी नाही, मला हे बघा दिलेत तर मग घरी द्या, मी काही श्रेष्ठी नाही भेटत असं नाही, भेटायला झालं सारखं. मग श्रेष्ठी दिवस ताटकळत ठेवतात तरी अपमान मानून घ्यायचा नाही असं ठरवावं लागतं. नाही, विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले, आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील, आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्ष बदलाची काय हालचाली सुरू आहेत? कारण हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना. जगतजी ज्यावेळेला मंत्री झाले, अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदं ठेवतात. मी होतो लोकसभा ते विधानसभा 6 महिने 8 खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो. तर असं काही नियम नाही, पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं, खूप नेते असल्यामुळे कशाला एक जण 2 कामं करतात असं होतं. त्यामुळे ज्या अर्थी टर्म पण संपली, जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं. असाही निर्णय होऊ शकतो की आने वाले 3 महीने में 3 बड़े राज्यों में चुनाव है, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र. तो क्यों बदलना? 6 महीने जगत जी आप ही चलाओ, थोड़ा इनको सरकारी काम कम दो, असं विचारू शकतो. माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही. मी तर चांगला 90 किलोवाला माणूस आहे. चल. मुंबईत खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना बोलले आहेत की शरद पवार भटकती आत्मा आहे, तर केंद्र सरकारमध्ये 2 अतृप्त आत्मा आहेत, ते म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार. या 2 अतृप्त आत्म्यांचं तुम्ही समाधान करा. भटकती आत्मा कोणाचा पिछा सोडत नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवत नाही तोपर्यंत आमचा आत्मा शांत होणार नाही. नरेंद्र मोदी यांना अतृप्त आत्म्याची शांती करावी लागेल. ज्या प्रकारे मंत्रिमंडळ तयार केलं, कॅबिनेट मंत्रिपद दिलं, खाते वाटप झालं, त्यानंतर अनेक अतृप्त आत्मा पाहायला मिळतात. मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर सरकारला हटवा, कारण मोहन भागवत यांच्या आशीर्वादानं सरकार सुरू आहे. ऐकूयात आणखी काय पुढे बोललेत संजय राऊत. मोहन भागवत यांनी एक प्रकारे कान त्यांचं ते बघतील. मोदी को रिप्लाई करते हुए कहा है कि अगर आपने मुझे भटकती आत्मा कहा था तो भटकती आत्मा कभी किसी का पीछा नहीं छोड़ती. ये सच है. ये जो सरकार है महाराष्ट्र की हो या
केंद्र की, खास करके यहाँ पे भटकती आत्मा की बात महाराष्ट्र के चुनाव में बहुत चल रही थी। पवार साहब भटकती आत्मा है, तो उसको उद्धव ठाकरे साहब ने भी जवाब दिया था। ये अब केंद्र सरकार में जो दो अतृप्त आत्माएं हैं, अतृप्त आत्माएं तो चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार जी, पहले आप उस अतृप्त आत्मा के समाधान करो। और जैसे पवार साहब ने कहा है, भटकती आत्मा आत्मा किसी का पीछा नहीं छोड़, ये सच है। जब तक नरेंद्र मोदी को, प्रधानमंत्री जी को उनके पद से हम नीचे नहीं उतारेंगे, तब तक ये आत्माएं जो है हमारी, वो शांत नहीं रहेगी। सबसे पहले नरेंद्र मोदी को शांति करनी चाहिए दो अतृप्त आत्माओं। जिस प्रकार से कैबिनेट का चयन हुआ है और पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन किया है, लगता है सभी आत्माएं अतृप्त है, खास करके एनडीए के उनके सहयोगी। महाराष्ट्र में तो हमारी सबकी आत्मा अतृप्त ही है। जब तक आपको सत्ता से नीचे नहीं खींचेंगे या महाराष्ट्र में सरकार नहीं बनाएंगे, तब तक हमारी आत्मा यहाँ भटकते ही रहेंगी। तो विधानसभा चुनाव की तैयारी कर दी गई, शुरू करें। आपने भी कहा कि हम 180 सीटों पे लड़ेंगे और सभी सीटों पे तैयारी कर रहे हैं। डेफिनेटली महाविकास आघाड़ी, शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, तीनों मिलकर हम चुनाव लड़ेंगे। महाविकास आघाड़ी मजबूत रहेगी और मजबूती क्या होती है हमारे महाविकास आघाड़ी की, ये हमने लोकसभा चुनाव में दिखाया है। उससे भी मजबूती से हम विधानसभा चुनाव लड़ेंगे और महाराष्ट्र में हम सत्ता बनाएंगे। सीटों की बात की, कल आपने बात की, ये तो है, मोदी ने 10 साल में यही दिया है ना। नरेंद्र मोदी जी या उनकी जो सरकार थी, अब तो एनडीए की सरकार है, तो हम अब सवाल पूछेंगे, मोदी जी को नहीं पूछेंगे सवाल, हम सवाल पूछेंगे चंद्रबाबू नायडू जी और नीतीश कुमार जी को, क्योंकि ये सरकार बनाने में उनका सहयोग है। उनके मदद के बिना नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं बनते। ये उधार की सत्ता है, नरेंद्र मोदी की सत्ता है, ये उधार की सत्ता है। जब तक नीतीश कुमार और चंद्रबाबू की मेहरबानी रहेगी, तब तक ये सत्ता पे बैठेगी, ये खुद की सत्ता नहीं बनाएगी। तो देश में पहली बार हुआ है कि कोई भी मुस्लिम मंत्री नहीं बना है ये कैबिनेट में। ये तो पहले भी चुनाव में या चुनाव प्रचार में मोदी जी ने उनका रुख स्पष्ट किया था। वही देश में हिंदू मुसलमान करना चाहता है। मोदी जी को लगता है कि देश के मुसलमानों ने उनको वोट नहीं किया है, इसलिए मुसलमानों को मंत्री नहीं बनाया। लेकिन ये हमारे संविधान के खिलाफ है। जो हम बोलते हैं ना कि संविधान के खिलाफ ये सरकार काम करेगी, जात धर्म के आधार पर काम करेगी। प्रधानमंत्री सभी जात धर्म का होता है, किसी एक जाति धर्म का नहीं होता है। अब हम सवाल करेंगे नीतीश कुमार जी और चंद्रबाबू से कि आपको ये मंजूर है? मुझे लगता है कि अगर नरेंद्र मोदी ने नहीं बनाया है किसी मुस्लिम को प्रधानमंत्री, तो चंद्रबाबू और नीतीश कुमार ने उनके कोटे से बनाना चाहिए। क्यों नहीं बनाया? क्या वो भी दबाव में आ गए बीजेपी के? हम उनसे सवाल करेंगे। तो जयराम रमेश ने ट्वीट किया कि महाराष्ट्र के साथ पक्षपात हुआ है, जिस तरह की सीट मिलनी चाहिए थी, जिस तरह के उनको प्रॉफिट होनी चाहिए थी, वो नहीं हुए। जीतन राम मांझी को भी एक सीट मिली, लेकिन उनको कैबिनेट पद दिया गया। यहाँ पे प्रफुल्ल पटेल की बात करें तो उनको कुछ नहीं मिला। एकनाथ शिंदे के पास भी कोई बड़ा मंत्रालय है, इस पर क्या कहेंगे? बात ऐसी है भाई, नीतीश कुमार और चंद्रबाबू को क्या मिला है? नीतीश कुमार और चंद्रबाबू को और चिराग पासवान को क्या मिला है? और वो मांझी को भी ऐसा कौन सा बड़ा मंत्रालय मिला है? ना नीतीश कुमार जी को बड़ा मंत्रालय मिला है उनके पार्टी को, और ना चंद्रबाबू को बड़ा मंत्रालय। रेलवे मांगते थे, लोकसभा का स्पीकर मांग रहे थे, कोई बोल रहा है अब फाइनेंस मिनिस्ट्री मांग रहे। क्या मिला क्या? आप देखिए ना, आप मुझे बताइए उनके पोर्टफोलियो क्या है। चंद्रबाबू के 18 सांसद है टोटल, नीतीश बाबू की भी है 12-14 कुछ मुझे लगता है,
उनको क्या मिला है? अगर उनको ही कुछ मिला नहीं तो उनको क्या मिलेगा? सर महाराष्ट्र की तरह अब फाइनेंस मिनिस्ट्री मांग रहे, क्या मिला क्या? आप देखिए ना, आप मुझे बताइए उनके पोर्टफोलियो क्या है। चंद्रा बाबू के 18 सांसद है टोटल, नीतीश बाबू की भी है 12-14 कुछ मुझे लगता है। उनको क्या मिला है? अगर उनको ही कुछ मिला नहीं तो उनको क्या मिलेगा? सर महाराष्ट्र की तरह कर्नाटक भी थोड़ा नाराज नजर आ रहा है, कह रहे हैं कि हमारे मंत्रियों को जो पोर्टफोलियो हमने डिमांड किए थे नहीं मिले। ये जो कुमार स्वामी को मिला है मोस्ट रिजेक्टेड पोर्टफोलियो, क्या हेवी इंडस्ट्री मिला है। किसी को कुछ नहीं मिला है, बीजेपी ने आपस में बांट लिया है सब। बीजेपी के लोगों ने सब मंत्रालय आपस में बांट लिए हैं। जो जिनके आधार पर ये सरकार बनी है, नीतीश कुमार जी हो, चंद्रा बाबू, चिराग पासवान, देवेगौड़ा जी की पार्टी, किसी को अब तक तो कुछ मिला नहीं है। मुझे लगता है ये सरकार टिकने वाली नहीं, ये सरकार टिकने वाली नहीं। सर आपको लगता है इनसिक्योरिटी या स्टेबिलिटी की वजह से उन्होंने इतने सारे लोगों को ये पद नहीं दिया है? जी हाँ, नरेंद्र मोदी और अमित शाह जी को एक मानसिकता मैं पहचानता हूँ। ये बहुत डरते हैं दूसरों से, दूसरों की ताकत से बहुत डरते हैं। ये दोनों की ताकत यह है, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उनके जैसे लोगों की ताकत है। सरकार सत्ता की जो एजेंसी होती है, ईडी, सीबीआई, पुलिस, इनकम टैक्स, यह अगर निकाल दो, ये उनकी आत्मा है, ये उनकी रियल आत्मा है। यह आत्मा अगर उनसे शरीर से निकाल दो तो ये कुछ नहीं है। अभी देखो खेल शुरू करेंगे लोग। आप देखिए, कल फडणवीस का भाषण में सुन रहा था कि मैं भागने वाला नहीं हूं, मैं लड़ने वाला हूं। भाई ईडी सीबीआई के हथियार बाजू में निकालो और लड़के दिखाइए। ईडी सीबीआई, पुलिस, इनकम टैक्स एक बाजू में करो और मैदान में आकर दिखाइए। हमारे सामने 1 मिनट आप मैदान में नहीं टिकोगे ईडी सीबीआई के सिवाय। ये जो एजेंसीज है, आप उनका मिसयूज करते हो और हमसे लड़ते हो। बाकी आपके पास है क्या? आप जैसे डरपोक लोग मैंने पूरे राजनीतिक मेरे जीवन में नहीं देखे। लेकिन मोहन भागवत ने एक बड़ा बयान देते हुए कहा कि मणिपुर में जो हो रहा है गलत हो रहा है, उसको सरकार को हस्तक्षेप करना चाहिए। तो बोलिए सरकार को हटाइए, बोल के क्या होता है? मणिपुर में क्या हो गया, कल कश्मीर में क्या हो गया? मोहन भागवत जी आदरणीय है, बोलते हैं, लेकिन सरकार तो उनके आशीर्वाद से चल रही है ना, बोलने से क्या होता है? लोकांची सेवा करताना अहंकार बाळगू नये असं ते मग जे अहंकार बाळगतायत त्यांना सत्तेवरून कसं हटवता येईल पहा। आशीर्वाद कशाला देते आहे मग सरकारला? चुकीचा प्रचार केला गेला असं देखील मोहन भागवत म्हणत, चुकीचा प्रचार केला, कुठला? संघाचा वापर केला गेला यामध्ये, या निवडणुकीमध्ये मोहन भागवत म्हणत. मग तुम्ही तसं स्पष्टपणे सांगा, संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध नाही, जसं जे.पी. नड्डाने सांगितलेलं आहे। जे.पी. नड्डाने सांगितलंय आम्हाला संघाची गरज नाही। हे सरकार खाली घ्यायचा मोहन भागवतांना वाटत असेल, हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र मनसेला शपथ घेण्यासाठी बोलवलं नसल्यानं एक प्रकारे अस्वस्थता मनसेमध्ये आहे। बघा, अस्वस्थता असायला सुद्धा पक्ष जागेवर असावा लागतो ना। अस्वस्थता कोणामध्ये असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे पक्ष आहेत। या पक्षाला जानच नाहीये, ओढून ताणून बनवलेले पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार? हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत, तिन्ही पक्ष एका भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत। आणि त्यांना जे काम दिलेलं आहे की शिवसेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावरती हल्ले करा, त्यांना कमजोर करा, या त्यांना तिघांना दिलेल्या सुपाऱ्या आहेत। आणि त्या सुपाऱ्या त्यांनी यासाठी स्वीकारल्यात, नाहीतर आम्ही तुम्हाला तुरुंगात पाठवू, ईडी सीबीआयचा वापर करू। त्यातून निर्माण झालेल्या पक्षांनी अस्वस्थ कशा करता व्हायचं? तुम्हाला दिलेली ड्युटी जी आहे ते तुम्ही पूर्ण करा, पार करा। तसं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना निधी भेटत नाही असा आरोप करत शिंदेकडे गेलेल्या
आमदारांचे आता देखील तीच गत आहे. आता देखील तेच बोलत आहे की मला असं वाटत नाही त्यांना निधी मिळत नाही. 50-50 खोके जे टेबला खालून घेतले हा कुठला निधी आहे म्हणावं. 50-50 खोके एकदम ओके हा टेबला खालचा निधी आहे ना. त्यांना कायदेशीर निधी नको आहे, त्यांना बेकायदेशीर निधी टेबला खालून हवा. ज्या राज्यातील कमी खासदार आहेत ते राज्य 2 वर्ष झाले हिंसेच्या आगीत जळत आहे. तिथे कोणीही लक्ष देत नाही. मोहन भागवत, तुम्ही RSS प्रमुख आहात, तुम्ही सरकारपेक्षा मोठे मानले जातात. सरकारला सांगा की सरकारने तिथे जावे, केवळ भाषण देऊन काहीही होणार नाही, अशा वक्तव्याचा निशाणा साध शिवसेना ठाकरे गटप्रवक्ते आनंद दुबे यांनी शब्दांचे बाण सोडलेत. आदरणीय मोहन भागवत जी, आपको 1 साल के बाद ये समझ में आया कि मणिपुर में हिंसा हो रही है? मणिपुर पिछले 1 साल से शांति के लिए इंतजार कर रहा है, ये आपको 2024 में दिख रहा है? हम बार बार मांग कर रहे हैं कि मणिपुर में जिस प्रकार हिंसा हो रही है उसे रोका जाना चाहिए. कल की ही घटना है कि मुख्यमंत्री जो वीरेंद्र सिंह है उनके काफिले पर हमला हो गया, एक जवान उसमें घायल हो गया. आए दिनों वहां से हिंसात्मक घटनाएं आती हैं, लेकिन केंद्र में बैठी सरकार और राज्य में बैठी सरकार, डबल इंजन की दोनों ही सरकार फेल हो गई है. मणिपुर भी हमारे देश का एक अहम हिस्सा है. मणिपुर में भले 2 ही सांसद हों, लेकिन मणिपुर भी एक राज्य है. केंद्र सरकार ये 2-2 आंख क्यों करती है? जिस राज्य में ज्यादा MP हैं उसमें अगर कुछ भी हो जाए तो दौड़ पड़ती है, और जिस राज्य में कम MP हैं वहां 1-2 साल से पूरा का पूरा राज्य जल रहा है, हिंसा की आग में भुन रहा है, वहां कोई ध्यान देने वाला नहीं. मोहन भागवत जी, आप तो RSS प्रमुख हैं, आप तो सरकार से भी ऊपर माने जाते हैं. सरकार पर दबाव डालिए, सरकार को बताइए कि सरकार वहां जाकर वहां की घटना का जायजा ले. वहां के भी लोग हमारे अपने लोग हैं. लोग वहां पर रोज किसी न किसी हिंसा का शिकार हो रहे हैं और सरकार नहीं सुन रही. कम से कम मोहन भागवत जी, आपके कान तक अगर ये बात आई है तो आप सरकार के कान तक ले जाइए. केवल भाषण देने से कुछ होगा नहीं, वरना आप पर भी लोग जुमलेबाजी करने का आरोप लगाना शुरू कर देंगे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आले आहेत. काल अहिल्यानगर येथे पक्षाचा 25वा वर्धापन दिन साजरा करून रात्री शरद पवार हे बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांना भेटण्यासाठी आणि विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दुपारी 4 वाजता महावीर भवन या ठिकाणी व्यापारी मेळावा आणि सायंकाळी 6:30 वाजता बारामती क्लबला वकील आणि डॉक्टर यांचा मेळावा शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. डोंबिवली येथे नव्याने सुरू झालेल्या मेट्रोचे काम आणि त्यातच फुटलेली पाईपलाईन यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कल्याण शिळ रोडवरील अनंतम चौकात फुटलेल्या पाईपलाईन मधून गळणारे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्यात मधोमध खड्डे देखील झाले असून अनेक अपघात तेथे घडत असल्याची माहिती नागरिक देत आहेत. त्यातच मेट्रोचे काम सुरू झाल्याने रस्ता देखील छोटा झालाय. यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना 20 ते 25 मिनिटं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे तत्काळ फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी, तसेच रस्त्यात पडलेले खड्डे देखील बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. या रस्त्याने नेहमी आपलं जाणं असतं. या रस्त्याने कसं का पावसाळा आला आहे, त्या खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे दरवर्षीच. जेव्हा सिमेंट कॉन्क्रीटचा इथे रोड झाला, अगोदर डांबर रोड होता, त्या टायमाला त्यांनी तो ब्रिजचा काम इथे करू शकत नाही. डांबर तरी ॲटलिस्ट ते डांबराचं रोड तरी बनवायला पाहिजे, पण तरी ते चिखल कसं होतं समजायला पाहिजे. आता काय प्रॉब्लेम होतो तुला येता जाता? पहिले ते मेट्रोचं काम चालू झाल्यापासून एक लेन बंद झाली, त्याच्यामुळे तर दुसरी लेन आहे तिथे पण आता खड्डा झाल्यामुळे गाडी एकच पास होते, त्यामुळे वाहतुकीला खूप प्रॉब्लेम होतो. पाण्याची लाईन पण काय फुटलेली आहे, त्याच्यामुळे खड्डे होतात, ॲक्सिडेंट होतात. काय पाण्याची लाईन पण कधी कधी फुटलेली असते, पण काय होतं ते स्टेडियमवाले पण काय लक्ष देत नाही. आणि ते पाण्याची लाईन फुटलेली असते तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. तर पाणी इथंच साचतं, खड्डा पडतो. खड्ड्यामध्ये पाणी साचतं, त्याच्यामुळे ते कसं ट्रॅफिक होतं. मग गाडी पाण्यामधून जाण्यापेक्षा एक साईडून जाते, त्यामुळे वाहतूक होण्याचा प्रॉब्लेम होतो. देखिए डेली यहाँ 2-3 एक्सीडेंट होता है, और यहाँ हर एक साल ये खड्डा पानी जमा होता है, और जमा होने से खड्डा हो जा रहा है, खड्डा होने से एक्सीडेंट होता है. और ये अभी मेट्रो काम चालू हुआ तो और ज़्यादा दिक्कत बढ़ गई है, क्योंकि रोड सकरा हो गया है, रोड चौड़ाई कम हो गई है. तो ये मेट्रो वाले जो चाहिए कि ये मेंटेन करते हुए अपना काम करें, ना कि रोड को खराब करके आप काम करें. तो सारी जवाबदारी ये मेट्रो डिपार्टमेंट की है, जो मेट्रो काम कर रहे हैं. और ये जो पानी जो पानी का लीकेज हो रहा है,
ये पानी वाले जो पानी पुरवठा वाले उन पर डिपेंड करता है कि ये पानी का पाइपलाइन लीकेज क्यों होता है, उसको बंद करना ही चाहिए परमानेंट। इनका वाल हमेशा लीकेज रहता है, वाल नया बदलना चाहिए। बीडच्या माजलगाव तालुक्यात मागील 4 दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। मध्यरात्री झालेल्या पावसानं देंद्रुड येथील लेंडी नदीला पूर आलाय, तर सरस्वती नदी देखील खळखळून वाहू लागली आहे। यंदा जूनच्या सुरुवातीलाच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यातच माजलगाव तालुक्यात समाधानकारक असा पाऊस बरसतो आहे। मागील 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। तर या पावसामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगबग दिसून येते। माजलगाव तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। गोंदिया शहरात 4 लोकांनी देवाणघेवाणला घेऊन एका युवकावर प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास मृत्यू झाला। या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। महेश दखने असे मृत युवकाचं नाव आहे, तर आरोपीमध्ये देवेंद्र उर्फ देवा कापसे, सुरेश मटाले, मोरेश्वर मटाले, नरेश तरोने असे गोंदिया असे नाव आहे। दर प्रकरणामध्ये 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथम दर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे। किती आरोपी अटक करण्यात आले? एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। PCR कधीपर्यंत दिला त्यांना? एकूण 15 जूनपर्यंत आपल्याला PCR मिळालेला आहे 4 आरोपी। मृतकावर यापूर्वी एक 420चा गुन्हा दाखल आहे 2023 मध्ये आणि जे आरोपी क्रमांक 1 आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे ह्यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे। हा एक IPCच्या 324 अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे 2017 मध्ये आणि आरोपी क्रमांक 4 नरेश तरोने ह्याच्यावरती एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे। कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन 15 मिनिटं उशिरा पोहोचणार आहे। लोकल ट्रेनला सिग्नल मिळत नसल्यानं कल्याण स्थानकावरच लोकल ट्रेन उभ्या आहेत। 6:12 लोकल ट्रेन 6:28 कल्याण स्थानकात उभी होती। आणि आता एक महत्त्वपूर्ण बातमी भिवंडी येथून पुढे आली आहे। भिवंडी तालुक्यातील सर्वली MIDC येथे डायपर बनविणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागली आहे। सदाशिव हायजीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली। आग लागल्याची सूचना अग्निशामक विभागाला देण्यात आली। भिवंडी कल्याण ठाणे येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले। आग विझवण्याचे काम सुरूच आहे, मात्र आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे। महाराष्ट्र टॉप 10 मध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची। राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार।